आजी झुणका कर ना. हो करते. आपण आता तयार करणार आहे भिजवलेल्या डाळीचं बेसन. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला कुंडा भरून आपण ह्याची डाळ भिजवलेली घेतलेली हरभऱ्याची. कांदे घेतले 2-3 चिरलेले, कोथिंबीर, मीठ, लसूण आणि फोडणीसाठी आपण मोहरी, जिरे, लाल तिखट, हळद, तेल आणि कढीपत्ता घेतलेले. आता डाळ ही आपण काय करायचं मिक्सरमध्ये बारीक करूया. त्यात थोडंसं लसूण टाकूया, थोडंसं जिरी टाकू, मिरची पावडर टाकूया, हळद टाकूया आणि मीठ टाकूया. आता ही भिजवलेली डाळ आपण मिक्सरमधनं वाटलेली आहे ती काढून घेऊया. ही बारीक केलेली डाळ आता आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्ये उकळून घेऊया. 5 minutes later. आता मिश्रण आहे आपलं डाळीचं थंड झालेलं उकळून घेतलेलं. तर आपण हे आता काय करू मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. फोडणीसाठी आता आपण तेल टाकूया. जिरे मोहरी टाकूया, कढीपत्ता टाकूया, कांदा टाकूया. आता थोडंसं कांदा पटकन परतावा म्हणून थोडं मीठ भरून वरतून. कांदा परतून झालेला आहे आपला. तर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया, स्वाद चांगला येतो त्याने परतल्यानंतर. आता आपण घालूया वाटून शिजवून घेतलेली वाटलेली डाळ. खूप छान असं सुट्ट सुट्ट बेसन होतं असं. याला आपण मिरची पावडर आणि मीठ ॲड केलेलं होतं पहिलं, त्यामुळे काय टाकायची आता गरज नाही. आता हे परतून घेतलं की थोडं परत कोथिंबीर टाकूया आपण. छान भरपूर कोथिंबीर असल्यामुळे त्याचा स्वाद मस्त लागतो. अशा प्रकारे आपला झुणका तयार आहे. सांग झुणका कसा झालाय? छान झालंय. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक